भारतात कोण्याही कोपऱ्यात जरी गेलं ना तिथं त्याने घोरपडीसारखे नखर रोवलेच पाहिजे महाराज. आपल्या पोराला गाव सोडलं तर कोणी ओळखे ना. तिथं गावातच मोटरसायकलीचं सायलेन्सर काढित आणि तिथंच अरे भिकारीचे लक्षण आहे. मोठ्या विचाराच्या माणसाचं लेकरू गावातून कधी जाईन आणि कधी येईन हे सुद्धा कळणार नाही मला. पण आपलं घरीच फिटरपणा करतं त्याचा सायलेन्सर काढ इकडून हारणा टाक्यो म्हातारी माणसं आले का त्यांना मागून अरे काय जगणं कळणं महत्वाचं. ज्या घराला जगणं कळालं महाराज त्याच घराला मरण कळालं आणि ज्या घराला मरण कळालं त्याच घराला नामस्मरणाचा महिमा कळाला. आणि परमार्थ म्हणजे काय सोपं वाटलं का तुम्हाला? परमार्थ म्हणजे आपण म्हणलं का आपण माळ घालू आणि हरिपाठ झेंडा घेतला का परमार्थ कळाला का? काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली. अहंकार मारलाय काय तुम्ही? तुमच्या घरामध्ये जर तुम्ही अहंकार मारायला यशस्वी झालात तर नामस्मरणाचा प्रभाव तुमच्या जीवनावरती प्राप्त झाला. आणि नुसतं नामस्मरण नुसतं गाडीत बसले का श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल आणि उल शिकून कट मारला का ड्रायव्हरला म्हणतो याच्याकडे पाय रे मार याला कट. अहंकार मेलाय का? आणि ज्या घरामध्ये अहंकार डिलीट केला जातो ना महाराज त्याच घरामध्ये नामस्मरणाचा महिमा आहे. शबरीच्या घरामध्ये नामस्मरणाचा महिमा आहे. राम राम कही राम राम कही राम राम कही राम. जटायू काकाच्या घरामध्ये नामस्मरणाचा महिमा. आज मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा. शबरीच्या घरामध्ये नामस्मरणाचा महिमा आहे असं सांगतात भगवान प्रभू रामचंद्रजी. लखन भैया जात असताना सीतेचा शोध घेत असताना भगवान प्रभू रामचंद्रजी आवाज देतात जानकी. कभी लखन बाबी ऐसे पुकारते हैं. तेवढ्यामध्ये ज्या परिसरातून चालले त्या परिसराचे झाडाचे पानं आंब्याचे पानं रामफळीचे पानं सीताफळीचे पानं कवटीचे पानं चिंचीचे पानं ज्या जंगलात झाडं होते त्या झाडाचे पानं श्रीराम जय जय राम जय रघुनंदन जय सिया राम जय रघुनंदन जय सिया राम जय राम जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम. पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम जानकी वल्लभ राजा राम जानकी वल्लभ राजा राम. श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय राम. झाडाचे पानं म्हणायचे. लक्ष्मणाने विचारलं ये भैया आपने सुना क्या यहाँ की पेड़ की पत्तियां आपका सुमिरन करती है. यहाँ कौन रहता है? तभी भगवान कहते हैं यहाँ तो मेरी शबरी माँ रहती है. चलो मिलकर आते हैं. शबरीच्या घरामध्ये भगवंत गेले. काय होतं शबरीकडे? बर्गर पिझ्झा मिक्स वेज आलू मटर काजू करी तर्री वडा वडापाव
आळूच्या पानाच्या वड्या. आंबरस केला होता का तिनं? मग शेबरी कर अशी फॅशन होती का? एवढ्या एवढ्या पट्ट्याचं ब्लाऊज घालून हिंड होती ती का शेबरी? काय होतं काय शेबरी? त्याला बायाच नाही अशी हिंडली का शेबरी? बाबा तुमच्या पोशाखावरून तुमचं आचरण कळत हा, हे लक्षात ठेवा. तुमचा पोशाख कसा आहे याच्याहून सारी तुमची हिस्ट्री म्हणजे ही फेस रिडिंगच लगेच आमच्या पुढे येते. एक लक्षात असू द्या, कसं राहावं कसं खावं आणि कुणाच्या संगतीत जावं हे संत सांगतात महाराज. नसावे बासर निद्रा बहुभाषण, नसावे बासर निद्रा बहुभाषण, नसावे बासर निद्रा बहुभाषण, युक्त आहार विहार मैत्रियासे सारा नसावे बासर निद्रा बहुभाषण, नसावे बासर निद्रा बहुभाषण, नसावे बासर निद्रा बहुभाषण, नसावे बासर निद्रा बहुभाषण. युक्त आहार. पुढचा शब्द पुन्हा विहार. जेवला पंक्तीत आणि हिंडला बेवड्या संग येऊन येऊन येणार कोण? खाल्ला बटाट्याची भाजी बाजरीची भाकर आणि गेला बेवड्याच्या गाडीवर बसून काय उपयोग नाही मला. युक्त आहार शुद्ध झाला पण विहार कुणाबरोबर आहे? फिरणं कुणाबरोबर? ते पचलंय कुणाच्या सानिध्यात सर? ते जर चांगल्याच्या सानिध्यात पचलं निश्चित चांगलं, आणि ते जर वाईटाच्या सानिध्यात पचलं तर निश्चित वाईट आहे महाराज. याच्याकरता तुमच्या आमच्या पंचमहाभूताच्या गाडीला टर्न मारण्याचं वय 15 ते 25. हे टर्न मारण्याचं वय. मग तुम्हाला कोणत्या मार्गांनी न्यायची? मनोमार्गे गेला तो तेथेच तात्या मुकला साहेब. मनाने गेला तो संपला. संताच्या विचाराबरोबर जाल तर तराल. संताची संगती म्हणो मार्गे गती, संताची संगती म्हणो मार्गे गती, संताची संगती म्हणो मार्गे गती, संताची संगती म्हणो मार्गे गती. अकळावा श्रीपतीने पंथे, अकळावा श्रीपतीने पंथे, अकळावा श्रीपतीने पंथे. हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा. अकळावा श्रीपतीने पंथे, अकळावा श्रीपतीने पंथे, अकळावा श्रीपतीने संताचे संगती मनोमार्गे अकळावा श्रीपती येणे. पण हे गोष्टी सगळ्या तरुणपणेच आहेत. डॉक्टर तुम्ही तरुणपणे डिग्री घेतली का? तर याच्या नंतर घेणार आहात. तुमचा मुलगा मुलगी डॉक्टर आता तरुणपणेच झालेत. तुमच्याकडं मिलिटरी भरती कधी होती? पार बा खोकायला लागला ते म्हणे घ्यायला भरती तू लईन रडायला लढायला काम येईल. लढायला काय हे खोकला 1.5 किलोमीटर याचा खाकरल्याचा आवाज जातो. हातोर घेतो पोराच्या गोधडीवर फेकितो येऊ.
ज्याने तरुणपणे परमार्थ केला ना ते अजिबात करत नाही मला. ते उठले तरी काकडा, बसले तरी काकडा, दळता कांडिता हरी बोला. भगवंताचं नामस्मरण चालू राहतं, ध्यान चालू राहतं. ज्याने नुसती तरुणपणे मजाच केली, हाई तरुण तर घे मजा करून, जाशील मरून तर टाकतील पुरून. ज्याने नुसते तरुणपणे कोणी आलं का, कोणाची गाडी आली का, ऐ भाऊ आले आका काका, काही काही तर नाही याच्यावरच येऊन येऊन येणार कोण. आता सध्याला काही काही गडी पेटून ठुलले. फक्त शेपूट पिरगळायचं, बाकी काही नाही. माय बापा, तुम्ही कोणाच्या दारात उभा आहात, तुमची बुद्धी कोणाचं गुलाम आहे. हेअरस्टाईल का हेडस्टाईल, पोरांचं काय करायचं तुम्हाला. हेर का हेड, कुऱ्हाड डॉक्टर, कुऱ्हाड मॅडम. डोक्याच्या केसाचं वळण का डोक्यातले विचार. ज्या घरामध्ये डोक्यातले विचार बदलले जातात त्या घरामध्ये तुकोबरायची आवली राहती समजायचं. ज्या घरामध्ये विचार बदलले जात नाही, संत ज्ञानेश्वर माऊली कळाले नाही, संत तुकोबराय कळाले नाही, वारकरी संप्रदायाचं वैभव आणि ऐश्वर्य ज्या घराला कळालं नाही त्या घराला नामस्मरण काय कळणार आहे. त्यांचा संग तवतो होय अनेक बुद्धीची तरंग. माय बापांनो, आणि म्हणून आपल्या घरामध्ये आपले मुलं, आपलं नामस्मरण, आपला आहार, तुमचा 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 आहार, तुमचे पोरं तेच करणार आहे. तुम्ही जसे आहात तसे तुमची झेरॉक्स कॉपी तुमची पोरं असणार. पती जलमला माझे उदरीन, मी तयाची झाले नवरी. आपला डीएनए, आपलं रक्त जन्माला येणारा बापच असतो, हे लक्षात असू द्या. आपण पुन्हा आपल्या पत्नीच्या गर्भामध्ये जन्म घेतो, आपलंच ब्लड आहे, आपला डीएनए. आपण जन्माला आलो पुन्हा. बाप कधीच मरत नसतो, म्हणून 6-6 पिढ्या डेव्हलप व्हायला लागतात. डेव्हलप काला पूज्य बाबांचा आहे. गोपाल कृष्णाला वसुदेवानं कोण्या नदीच्या पुरातून वाचवलं भाऊ अण्णा. यमुनामाई, बरोबर आहे. यमुनामाईच्या पुरातनं वाचवलं. बापाचं आद्य कर्तव्य आहे लेकराला पुरातनं वाचवणं. आता आपले पोरं ऑनलाईनच्या पुरात सापडलेत का नाहीत. सापडलेत का. आता आपले पोरं धाब्याच्या पुरात सापडलेत का नाहीत. आता आपले पोरं रातीतून श्रीमंत बनव, इधर यायचा करो, त्याचा क्राईम नाही बरं का. आपले पोरं सापडलेत कच नाही, सापडलेत. आपलं पोरग जर 1.5 तास संडास मध्ये मोबाईल घेऊन बसत असल काय प्रगती करणार आहे. त्याच्या करता नामस्मरण. ते म्हणले नामस्मरण आम्ही म्हणतो ना, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम असं म्हणतो ना. रामाने जे सहन केलं ती सहन करण्याची ताकद तुमच्याकडे नामस्मरणाने प्राप्त झाली का.
उद्या राजा होणार होता, लगेच कळालं उद्या वनवास आहे. मग राज्याची अभिलाषा मनात होती का? तशी आमच्याकडं निस्ती अभिलाषा, आमचा वार्ड आहे बीपी. या गोकुळात लई राक्षस आलेत महाराज. पंचमहाभूताचं गोकुळ आहे, तेही गोकुळ तो कृष्ण त्याच गोकुळात, आज तो कृष्ण ह्या गोकुळात आहे. आणि ह्या गोकुळात सगळ्यात महत्वाचा राक्षसाने डोकं काढलं डॉक्टर. बीपी नावाचा राक्षस. त्याला सकाळी एक गोळी टाकावच लागते, आणि त्याला का हुकून चुकून गोळी नाही टाकली तर तो राक्षस आपल्याला आतून वाकड करतो. दोन नंबरचा राक्षस खाल्ल्या खाल्ल्या पुन्हा डायबिटीस नावाचा राक्षस आपल्यात इथं डाउनलोड झालेला. इथं बसलेले 75% लोकांना डायबिटीस आहे आता. आणि 2033 मध्ये जसा आता प्रत्येक घरात शुगरचा प्रॉब्लेम आहे, तसा 2033 मध्ये आता तरी तुरळक 2-4 गावा मिळून 7-8 पेशंट कॅन्सरचे सापडते. पण 2033 मध्ये जसा आता प्रत्येक घरात डायबिटीज आहे, तसं 2033-34 मध्ये प्रत्येक घरात कॅन्सरचा रोगी सापडणार आहे.